महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना आपण विनम्र अभिवादन करूया आणि त्यांच्याबद्दल काही माहिती घेऊया, जी आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी असा अनुभव असेल. तर जिजाऊंचा जन्म हा 12 जानेवारी 1558 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखोजी राजे जाधव आणि राणी म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. जिजाऊ वॉज बॉर्न ऑन 12th of January 1598. ठीक है, ये इंग्लिश में मैंने यहाँ पे लिखा है. तो देखिए, राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काय होत्या? मातोश्री होत्या. होत्या मतलब थी ऐसे, रिस्पेक्टफुल नाउन ऐसे, इस हिसाब से हमें देखना चाहिए. जिजाबाई स्वाभिमानी, धाडसी, करारी, दृढ निश्चयी आणि स्वतंत्र वृत्तीच्या होत्या. वॉज जैसे इंग्लिश में शब्द होता है उसका वो अर्थ है. धाडसी मतलब डेरिंग करने वाली ऐसे. ठीक है. नेक्स्ट, शिक्षक, उनका जो रोल है वो यहाँ पे मैंने इस लाइन पहले 3 शब्दों में लिखा है. तो शिक्षक आणि मार्गदर्शक. जिजाऊनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच शौर्य, युद्धकला, राजनीति, भाषा आणि प्रशासनाचे शिक्षण दिले. मतलब जिजाऊ माँ साहेब ने छत्रपति शिवाजी महाराज को बचपन से ही शौर्य, युद्धकला, राजनीति, भाषा और प्रशासन का क्या दिया? शिक्षण दिया. स्वराज्याची संकल्पना त्यांच्या मनात असलेल्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना घडवले मतलब आकार दिया. त्यांच्या मनात असलेल्या मतलब उनके मन में जो हिंदवी स्वराज्य का एक सपना था, उस सपने को साकार करने के लिए उन्होंने शिवाजी महाराज जी को क्या किया? ऐसे ट्रेनिंग दिया, ऐसा उसका अर्थ है. प्रेरणास्थान, त्यांनी शिवाजी महाराजांना केवळ माता म्हणून नव्हे तर एक शिक्षक, एक मित्र, एक संरक्षक अँड वडील मीन्स ॲज अ पिता म्हणून मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांचं काय झालं? चरित्र घडले ऐसा वो अर्थ है. दैवी शक्तीवर विश्वास, त्या देवी भवानी आणि महादेवावर दृढ विश्वास ठेवत होत्या आणि याच श्रद्धेतून त्याने स्वराज्याची स्थापना केली. प्रयत्नवादी, त्या दैववादी नसून प्रयत्नवादी होत्या. मतलब हम भगवान पे ही भरोसा रख के नहीं चलेगा, हमें खुद को प्रयत्न करना होगा, प्रयत्नशील रहना होगा. ठीक है, ऐसा उनका एक स्वभाव था. तो त्या दैववादी नसून प्रयत्नवादी होत्या. संकटातही त्या निराश झाल्या नाहीत आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित केले असे त्यांचे चरित्र सांगते. त्या दैववादी मतलब वो दैववादी नहीं था बल्कि प्रयत्नवादी. ठीक है, संकट में भी वो निराश नहीं कभी हुए, ऐसा उसका अर्थ है. राजमाता यांचे जीवन शौर्य, मातृत्व आणि कर्तव्याची काय आहे? प्रेरणा आहे. ठीक आहे, ज्यांनी एका सामर्थ्यशाली राज्याचा उदय घडवून मध्ययुगीन भारताला नवी दिशा दिली. यांचे जीवन मतलब इनका जीवन. ठीक है, ज्यांनी मतलब जिन्होंने ऐसे. नेक्स्ट, राजमाता जिजाऊ यांचे जीवन शौर्य, मातृत्व आणि कर्तव्याची प्रेरणा आहे. ये तो हमने देखा. राजमाता जिजाऊ या नावातच धैर्य, शौर्य आणि कर्तव्य भावनेची महिमा दडलेला आहे. सेम सेंटेन्स आहे. त्यांनी केलेल्या संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढली. त्यांनी केलेल्या संस्काराच्या जोरावरती, उन्होंने किए जो उन पे संस्कार किए, उसके कारण छत्रपति शिवाजी महाराज जी ने क्या किया? गुलामगिरी थी, हाँ, मुगलों की या कोई परकीय सत्ताओं की जो महाराष्ट्र के ऊपर गुलामगिरी थी, उसको उन्होंने नष्ट किया और एक हिंदवी स्वराज्य की स्थापना की. हिंदवी इस शब्द में सिर्फ हिंदू इस शब्द का अर्थ नहीं है. सब धर्म, सब रिलीजन जो इंसानियत को मानते हैं, मानुषकी को मानते हैं, ऐसा उस हिंदवी शब्द का अर्थ है. नेक्स्ट, स्वराज्य संकल्पनेचे बीज माता जिजामाता यांनी आपल्या शिवरायांच्या मनात पेरले मतलब बोना जिससे होता है ना, निर्माण करना ऐसे.
तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायामध्ये निर्माण केला. आपको स्वराज्य निर्माण करना है ऐसा आत्मविश्वास उन्होंने अपने छत्रपती शिवाजी महाराज जी के मन में निर्माण किया. तसेच त्या दृष्टीने बालपणापासूनच त्यांना तयार केले. ठीक आहे. तसेच मतलब वैसेही जिजाऊंची दूरदृष्टी अचूक आणि प्रभावी होती. त्यांनी स्वराज्यातील जनतेसाठी एक आदर्श व्यवस्था उभी केली. त्यांनी मतलब उन्होंने स्वराज्य के जनता के लिए एक आदर्श व्यवस्था क्या की खड़ी की. ऐसे उस शब्द का अर्थ है. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे कल्याण आणि न्यायाधिष्ठित समाज घडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजही आदर्श मानला जातो. मतलब स्त्री जो महिला वर्ग है उनका क्या किया उन्होंने सम्मान किया. शेतकऱ्यांचे कल्याण मतलब किसानों का कल्याण आणि न्यायाधिष्ठित समाज घडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन मतलब न्याय के आधार पे जो समाज होता है उसका निर्माण भी उन्होंने किया. राजमाता जिजाऊ म्हणजे धैर्य, कर्तव्य आणि मातृत्व यांचा एक अद्वितीय संगम होय. त्यांनी केवळ शिवरायांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला स्वाभिमानाने उभे राहण्याचा मार्ग दाखवला. दाखवला मतलब दिखाया. त्यांनी केवळ उन्होंने सिर्फ शिवराय को ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र को और भारत को स्वाभिमान से खड़े रहने का मार्ग दिखाया. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे मतलब उनकी दूरदृष्टि के कारण आज भी उनका नाम आदर से लिया जाता है. ओके. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की एक स्त्री आपल्या ध्येयासाठी कशी लढू शकते आणि समाजासाठी किती मोटे योगदान देऊ शकते. मतलब उनका जीवन हमें यह सिखाता है कि एक स्त्री अपने ध्येय के लिए कैसे लड़ सकती है और अपने समाज के लिए कैसे एक बड़ा योगदान दे सकती है. ऐसे इस वाक्य का अर्थ है. तो बहुत कुछ हमने सीखा. उनका जो जीवन है वो प्रेरणादायी है. उनके कारण ही हमें छत्रपति शिवाजी महाराज जैसे महान व्यक्तित्व का परिचय महाराष्ट्र को हो गया, जिन्होंने महाराष्ट्र का निर्माण किया, महाराष्ट्र धर्म का स्थापना किया, जिनके कारण हमने हिंदवी स्वराज्य देखा. ठीक है. गुलामगिरी के विरुद्ध कैसे लड़ते हैं वो भी हमने देख लिया. ऐसे बहुत कुछ गुण जो है वो उनका जो प्रेरणा स्थान था छत्रपति शिवाजी महाराज जी का वो राजमाता जिजाऊ ही थी. तो इनके कारण उनके स्मृति को हम विनम्र ऐसे अभिवादन करते हैं. तब तक के लिए नेक्स्ट लेक्चर में मिलते हैं. थैंक यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.